बातमी लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातली महाविकास आघाडीच्या गोट्यातून। मराठवाड्यामध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। मराठवाड्यातील 8 जागांपैकी सर्वाधिक जागा ठाकरे गटाला मिळणार आहे। ठाकरे गट 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा विचार झालाय। हिंगोलीच्या जागेवरती तिन्ही पक्षांकडून दावा सांगण्यात आला आणि पुढच्या बैठकीमध्ये हा निर्णय होणं अपेक्षित आहे। 2019 मध्ये मराठवाड्यातील ज्या पक्षाने जी जागा जिंकली होती 2024 मध्येही त्याच पक्षाने ती जागा लढावी असा तीनही पक्षांमध्ये चर्चा झालेली आहे आणि जिथे जागा जिंकली नसेल तिथे दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पक्षाच्या वाट्याला ती जागा जाईल असं सूत्र ठरवण्यात आलंय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, मराठवाड्याच्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीच्या गोटामध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, काय हालचाली सुरू आहेत? अगदी पाहतो आपण महाविकास आघाडीच्या जागा वाटपांच्या बैठका होताना पाहायला मिळतात। मात्र मराठवाड्यातील जे काही जागा वाटप आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। जर आपण पाहिलं का मराठवाड्यामध्ये एकूण 8 जागा आहे। 8 जागांपैकी सर्वाधिक जागा ह्या ठाकरे गटाला मिळणार आहे। त्यामध्ये 4 जागा ठाकरे गट, 3 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारण सर्वाधिक जे आहे ते ठाकरे गटाच्या विद्यमान 2 उमेदवार मराठवाड्यातले आहेत, त्यामुळे साहजिकच आहे की सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या ठाकरे गटाला मिळणार आहेत। यामध्ये पाहतो आपण का ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्याच पक्षाने त्या जागा लढाव्या अशा प्रकार सुद्धा ठेवलेला आहे आणि ज्या जागा जिंकलेल्या नसतील मात्र दुसऱ्या क्रमांकावरती त्यांचा उमेदवार आहे त्यांना ती जागा जी आहे ती प्राधान्याने दिली जाईल अशा प्रकारची चर्चा जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये झालेली आहे। मात्र हिंगोलीच्या जागेवरून तिन्ही पक्षांचं जे आहे ते अद्यापर्यंत एकमत झालेलं नाही, त्यामुळे हिंगोलीची जागेवरती तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे आणि आता ती पुढची जी काही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये यावरती शिक्कामोर्तब होईल। आपण पाहिलं तर 2019 मध्ये ठाकरे गटाने जे आहे ते जागा सर्वाधिक लढलेल्या होत्या। यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकही जागा मराठवाड्यात मिळाली नव्हती, त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जे आहे ते कमीत कमी जागा ज्या आहेत ते दिल्या जाणार आहेत। आपण त्यात पाहिलं असेल की ठाकरे गटाचे 2 विद्यमान खासदार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यामध्ये परभणीचे संजय जाधव आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे रिपीट होणार आहे। तर बाकीच्या उर्वरित जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी पवार गट आणि याला काँग्रेसला मिळणार आहे। जालना आणि संभाजीनगर जे आहे ते सुद्धा शिवसेनेला देण्यात यावं अशा प्रकारची चर्चा जी आहे झालेली पाहायला मिळते। मात्र संभाजीनगरची जागा जी आहे ती ठाकरेंनी मागून घेतलेली आहे, कारण चंद्रकांत खैरे हे या जागेवरती आग्रही आहेत आणि मागच्या निवडणुकीत पाहिलेलं आहे आपण जवळपास 2 नंबरला चंद्रकांत खैरे होते। 3,84,550 मतं त्यांना मिळालेली होती, त्यामुळे ती चंद्रकांत खैरेंसाठी सोडावा अशी मागणी जी आहे ती ठाकरे गटाने केलेली आहे। त्यामुळे संभाजीनगरची जागा जी आहे ती ठाकरे गटाला जाईल आणि बीडची जी जागा आहे ती राष्ट्रवादी पवार गटाला देण्याचं जे आहे ती चर्चा झालेली आहे। त्यामुळे या सूत्रानुसार 4 जागा ज्या आहेत त्या ठाकरे गटाला, 3 काँग्रेसला आणि 1 राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाणार आहे। अंतिम चर्चा ही झालेली आहे। मात्र महायुतीची सुद्धा अजून जी आहे ती चर्चा होऊन घोषणा बाकी आहे। कदाचित जर उमेदवारांची अदलाबदली झाली तर यामध्ये सुद्धा थोडाफार काही बदल होऊ शकतो। मात्र सध्याच्या या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।